नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. उद्या सर्वांचा पेपर आहे CTETचा, उद्या आणि परवाच्या दिवशी 7 आणि 8 तारखेला. तर काय तयारी असावी, काय दक्षता घ्यावी, आवश्यक माहिती काय पेपरमध्ये, एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही जासाल तेव्हा काय करावे, या सगळ्या गोष्टी आज आपण सविस्तरपणे बघत आहोत. फक्त 5 ते 10 मिनिट द्या, तुमचे सगळे डाऊट क्लिअर होईल आणि तुमचा चांगला पेपर देईल याची खात्री मी देतो. फक्त हा व्हिडिओ संपूर्ण बघा. पहिली गोष्ट, परीक्षेला जाताना काय घेऊन जावे. बरोबर, हा प्रश्न खूप लोकांना पडतो. तर काय काय घेऊन जावे ते आपण बघूयात. परीक्षेला जाताना ॲडमिट कार्ड म्हणजे प्रवेशपत्र जे आपण डाउनलोड केलं ते शक्यतो रंगीत प्रिंट करा. चालते ब्लॅक अँड व्हाईट, पण रंगीत प्रिंट केलं तर बरं राहील. स्पष्ट फोटो दिसला पाहिजे, स्वाक्षरी स्पष्ट दिसली पाहिजे आपली. त्यानंतर वैध फोटो ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एखादी ID आपल्यासोबत असावी, ते पण आपली ओरिजिनल. नंतर पासपोर्ट साईज फोटो कधी कधी मागतात, तर आपल्यासोबत 2-3 किंवा 1-2 पासपोर्ट साईज फोटो सोबत राहू द्या. त्यानंतर ब्ल्यू ब्लॅक पेन, बॉल पेन घ्या, ब्ल्यू आणि बॉल पेन, आणि एक पेन मोठ्या पॉइंटरवाली घ्या जेणेकरून तुम्हाला ते राऊंड सर्कल करण्यामध्ये फास्ट मदत मिळेल. त्यानंतर पाण्याची बॉटल जर घेसाल तर पारदर्शक घ्या, ट्रान्सपरंट. आणि घड्याळ डिजिटल किंवा स्मार्ट घड्याळ घ्यायची नाही, साधी घड्याळ घ्यायची, ते पण जर सेंटरवाल्यांनी परवानगी दिली तर. बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षेला जाताना घेऊन जायच्या आहेत. बरोबर. त्यानंतर दुसरा पॉईंट, काय घेऊन जाऊ नये. परीक्षा सेंटरमध्ये काय घेऊन जाऊ नये मित्रांनो, काय न्यावे याच्यापेक्षा काय न घेऊन जाणे हे पण कधी कधी महत्त्वाचं असते. कारण की आपण जर चुकीची वस्तू नेली तर आपण डिबार्ड पण होऊ शकतो एक्झाममधून. म्हणून दक्षता घ्यायची आहे आपल्याला. ती म्हणजे कोणती? मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ, इयरफोन या सगळ्या गोष्टी टाळायच्या, बाहेरच ठेवून द्यायच्या, न्यायच्या नाही. त्यानंतर कॅल्क्युलेटर, नोट्स, कागद, पुस्तक हे पण नाही न्यायचे. त्यानंतर बॅग, पर्स, ज्यादा वस्तू पण नाही, सगळं बाहेर ठेवावं लागते आपल्याला. इलेक्ट्रॉनिक गॅजेट तर बिलकुल नाही. केंद्रात लॉकरची सोय नसू शकते, म्हणून अनावश्यक काही नेऊ नका. बरोबर. खूप लोकांचे केंद्र, खूप लोकांचे सेंटर दूर आहेत, तर फक्त आवश्यक गोष्टी न्या, अनावश्यक गोष्टी काही नेऊ नका. कारण की आपल्याला बॅग सेंटरच्या बाहेर ठेवावं लागते कधी कधी, जेणेकरून आपलं सामान इकडं तिकडं होते कामा नये. त्यानंतर वेळ आणि नियोजन. परीक्षेला कधी पोहोचायचं, कसे पोहोचायचं, काय पोहोचायचं ते किमान परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी किमान 60 ते 90 मिनिट म्हणजे 1 तास पूर्वी, कमीत कमी 1 तास पूर्वी सेंटरवर पोहोचा. रिपोर्टिंग टाईमवर वेळेवर. त्यानंतर प्रवेशपत्रावर दिलेला रिपोर्टिंग टाईम काटेकोरपणे पाळा. जो पण रिपोर्टिंग टाईम आपल्याला दिलेला आहे त्या रिपोर्टिंग टाईमवर एक्झाम सेंटरवर जाण्याचा पूर्ण प्रयत्न करा. त्याच्या पहिले पोहोचा, 60 मिनिट पहिले पोहोचा. त्यानंतर केंद्राचा पत्ता आधीच पाहून मार्ग ठरवा. कुठे केंद्र आहे, कसं आहे, पूर्ण माहिती पहिलेच घेऊन घ्या. त्यानंतर परीक्षेपूर्वीची तयारी. आता मित्रांनो, आपला पेपर आहे उद्या आणि परवा, तर आता काय करावे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता काय करावे? आता आपला अभ्यास झाला असेल, खूप लोकांचा झाला नसेल, खूप लोकांचा अर्धवट झाला असेल, पण आता त्यासाठी काय करावे की जेणेकरून आपला पेपर चांगला जावे. त्यासाठी रिलॅक्स राहावे. कसं बघा, रात्री पूर्ण झोप घ्या मित्रांनो, 6-7-8 तास झोप घ्या. त्यानंतर हलका आणि पौष्टिक नाश्ता करा, जेणेकरून आपलं पाचनक्रिया व्यवस्थित काम करेल. त्यानंतर शेवटच्या क्षणी नवीन टॉपिक सुरू करू नका. आता मित्रांनो वेळ नाही. आता तुम्ही नवीन टॉपिककडे जासाल तर मागील सर्व विसरसाल. आता फक्त आपल्याला रिव्हिजन करायचे आहे. जेवढा अभ्यास आपण केला त्यावर वारंवार जिथपर्यंत होईल तिथपर्यंत रिव्हिजन द्यायचे आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, झोप चांगली घ्या. बरोबर. त्यानंतर परीक्षेदरम्यान काळजी. परीक्षा आपली चालू आहे, आपण एक्झाम हॉलमध्ये गेलेलो आहोत, तेव्हा आपल्याला कोणत्या काळजी, सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते कोणत्या करायच्या आहे. पहिले म्हणजे बघा, OMR शीट भरताना रोल नंबर, बुकलेट, कोड, स्वाक्षरी नीट भरा. मित्रांनो खूप इम्पॉर्टंट. आपलीच माहिती भरावी. जे आपल्याला बुकलेट दिलेलं आहे त्यावरच कोड भरायचं. त्यानंतर स्वाक्षरी आपलीच करायची, जेणेकरून आपले मार्क दुसऱ्याला जाता कामी नाही आणि दुसऱ्याचे मार्क आपल्याला येता कामी नाही. बरोबर. त्यानंतर उत्तर भरताना एकच पर्याय पूर्ण गडद करा. 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला ABCD, त्यामधून फक्त एकच पर्याय आपल्याला राऊंड करायचा आहे आणि तो पण पूर्णपणे. बरोबर. वेळेचं नियोजन. आधी सोपे प्रश्न करा. जे प्रश्न तुम्हाला वाचल्या उत्तर येतात, ज्या प्रश्नाला तुम्हाला वाटते जास्त वेळ जाणार नाही, ते प्रश्न सोपे लवकरात लवकर करा. आणि पेपर कसा सोडवावा, काय ट्रिक्स वापराव्या याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. ते जर तुम्ही बघितलं मित्रांनो एक्झामला जाण्यापूर्वी, तर तुम्हाला खरंच अडचण जाणार नाही, एवढं वाटते मला. कारण की तो व्हिडिओ आहेच तसा, म्हणून तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर प्रश्न नीट वाचा. नकारार्थी नॉट एक्सेप्ट शब्दाकडे लक्ष द्या. बरोबर. हा पण मुद्दा बघा मित्रांनो. त्यानंतर पेपरच्या 1 दिवस पूर्वी काय करावे. आता आपला पेपर आहे उद्या आणि परवा, तर आज आपण काय करावे? सगळ्यात महत्त्वाचं, आज आपण काय करावे जेणेकरून आपले मार्क बूस्ट होतील, आपल्याला ट्रिक कशी वापरायची ते समजेल. बरोबर. तर मित्रांनो काय करायचं आहे ते बघा. आपण नाही का 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. एक ट्रिकवरील, तो मित्रांनो त्यामधला 4A म्हणजे शेवटचा पार्ट 4A आणि 4B
हे 2 पार्ट तुम्ही नक्की बघा की MCQ कसे हँडल करायचे, आपल्याला जे उत्तर येत नाही त्यांना कसं व्यवस्थित हँडल करायचं, टॅकल करायचं आणि कसे मार्क मिळवायचे. ट्रिकवर आधारित आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यामधला शेवटचा भाग 4A आणि 4B काय पॅटर्न आहे ते बघा, तुम्हाला खरंच त्याचा खूप फायदा होणार आहे. आणि मला सांगा तुम्हाला तो कसा वाटला तो पार्ट. त्यानंतर मित्रांनो बघितला प्रश्न सुटावा, बघितल्या प्रश्न सुटावा, त्यासाठी आपल्याला हा पण एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड्स. मित्रांनो जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला, 10-10 15-15 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, पण तुम्हाला मार्क देऊन जाणारे व्हिडिओ आहेत. मित्रांनो आपल्या हातातील मार्क जाता कामा नये, म्हणून 10 ते 20 मिनिट तुम्ही काढा आणि हे दोन्ही व्हिडिओ बघा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. का? कारण की तुमचा पेपर खरंच चांगला जाईल हे 2 व्हिडिओ तुम्ही बघितले तर. पहिला ट्रिकवरील व्हिडिओ, दुसरा पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्सवरील. मित्रांनो हे 2 व्हिडिओ तुम्ही बघावे, त्याची दोघांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, बरोबर. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मानसिक तयारी मित्रांनो खूप आवश्यक आहे. शांत राहा, घाबरू नका, पॅनिक होण्याची गरज नाही, शांतपणे पेपर सोडा. तुमच्याकडे प्रत्येक पेपरला पेपर 1 पेपर 2 दोघाला 2.5 तास आहे, 5 विषय तुमच्याकडे आहे. 2.5 तास 150 मिनिट, 150 प्रश्न, आपली OMR शीट, आपला क्वेश्चन पेपर, आपण आणि आपले 150 मिनिटे, बस एवढंच आपला संबंध आहे मित्रांनो त्या 2.5 तासामध्ये. इकडे बघायचं नाही, तिकडे बघायचं नाही, पेपर आणि आपण असे गुंतून जा की बस आपण पास होऊनच बाहेर या उद्देशाने पेपर द्या. मित्रांनो प्रत्येक प्रश्नावर अटकू नका, पुढे जा. जो प्रश्न आपल्याला कठीण वाटतो, जो वेळ खाणारा प्रश्न वाटतो, तिथे टाईम वेस्ट करू नका, सरळ सोप्या प्रश्नाकडे पहिले जा, बरोबर. आणि समजा तुमच्याकडे शेवटला वेळ उरत नसेल तर आपण कसं MCQ हँडल करायचं ते आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. वेळ कसं मॅनेज करायचं, कमीत कमी वेळेमध्ये कसे व्यवस्थित उत्तर आणायचे ते आपण सांगितलेले आहे त्या 2 व्हिडिओमध्ये. तर दोघांची लिंक मी तुम्हाला देणार आहे. जर तुम्हाला आवश्यक वाटलं तर तुम्ही बघू शकता, कंपल्सरी नाही मित्रांनो, पण बघितलं तर नक्की तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो, पेपर सोपा राहणार आहे. CTET कठीण एक्झाम म्हणतात, पण तेवढी पण कठीण नाही की तुम्ही पास होऊ शकत नाही. आपण अभ्यास चांगला केलेला आहे, आपण नक्की पास होऊ या विश्वासाने जा आणि चांगल्या प्रकारे पेपर द्या. पेपर तुमचाच आहे, यश तुमचंच आहे. आणि मित्रांनो 100% 90 गुण घेऊन या, जेणेकरून ओपनमधून आपण पास झालो पाहिजे हा विश्वास घेऊन जा आणि चांगला पेपर सोडवा. मित्रांनो उद्या पेपर आहे आपला, काही अडचण असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा आजच, कारण की उद्या आणि परवा पेपर आहे. जर हे 2 दिवस गेले तर आपल्याकडे टाईम राहणार नाही. मग आपल्याला जूनमध्ये जेव्हा नवीन एक्झाम येईल तेव्हा आपल्याला त्याची तयारी करावी लागेल. तर त्याची वाट बघण्यापेक्षा आपण हीच एक्झाम क्लिअर झालो पाहिजे या उद्देशाने अभ्यास करा, या उद्देशाने पेपर सोडवा. आणि काही अडचण असेल तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा, आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, उत्तर सोल्युशन घेऊन. तर मित्रांनो ऑल द व्हेरी बेस्ट, डू वेल अँड पास व्हा मित्रांनो, बस पास होणे जरुरी आहे मित्रांनो, बस. यामध्ये मेरिट लिस्ट काही नाही, किती असो, फक्त आपल्याला 90पेक्षा जास्त गुण घ्यायचे आहेत. 150 घेतले तरी चालते मित्रांनो, काही हरकत नाही. ऑल द बेस्ट, डू वेल, थँक्यू सो मच. कास्टवाले 82 मार्कावर पास आहेत, पण 90 घेण्याचा प्रयत्न त्यांनी पण करावे असे मी त्यांना रिक्वेस्ट करतो. आणि आपलं आजचं सेशन संपवतो. काही अडचण असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. थँक्यू सो मच.